करतायत? तर डोंबिवलीमध्ये आपण बघितलं की कलाकारांचा उत्साह कसा होता. पुन्हा एकदा गिरगावात आहोत आपण आणि इकडे ध्वजपथक ज्यांचा आता इकडे हा परफॉर्मन्स सुरू आहे. ध्वजपथक आहे, मागे ढोल पथक देखील आहे आणि उत्साह आपल्याला आजूबाजूला अर्थातच बघायला मिळतोय. आणि याच डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झालेले होते. त्यांच्याशी संवाद साधलाय आपण बघूया श्रीकांत शिंदेंच्या भावना काय आहेत. डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत खासदार श्रीकांत शिंदे. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. सर, हिंदू नववर्षाच्या पाडव्याच्या तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला जे आहे हे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे दरवर्षी या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही येत असता आणि या वर्षी सुद्धा ती परंपरा तुम्ही कायम ठेवली आहे. खरं म्हणजे निवडणुका तोंडावरती आहेत, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशात आपण वेळात वेळ काढून परंपरा जी आहे दरवर्षीची ती यंदाही जपली. बघा, ही आमची परंपरा आहे, संस्कृती आहे. गेले 10 वर्ष या शोभायात्रेमध्ये जे आहे ते आम्ही सगळे लोक सहभागी होत असतो आणि ही परंपरा जोपासण्याचं काम सगळ्यांकडून या ठिकाणी होतं. ही स्वागत यात्रा गेले 26 वर्ष गणेश मंदिर संस्थानकडून जे आहे हे काढण्यात येते आणि मोठ्या उत्साहामध्ये सगळे लोक याच्यामध्ये सहभागी होत असतात. मंदिराला देखील यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जे मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे, एक भावनिक विषय आहे, त्या मंदिराला देखील 100 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. आणि आपण पाहत असाल की मोठ्या संख्येमध्ये जे आहे तरुणाई असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. नववर्ष सुरू होतंय, नववर्ष सुरू होतं म्हटल्यानंतर आपण नवनवे संकल्प करत असतो. तुम्ही काय संकल्प करणार? या वर्षी मला वाटतं सगळ्यांनी एक संकल्प जरूर केलेला आहे. ज्या प्रकारे आज आपण गुढीपाडवा जे आहे या ठिकाणी साजरा करतोय, 4 जूनला या महाराष्ट्रामध्ये महायुतीची गुढी, महायुतीच्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेने केलेला आहे. आम्ही देखील तो केलेला आहे. खरं म्हणजे खूप छान अशी शोभायात्रा सुरू आहे आणि त्यामध्ये जसं श्रीकांत सरांनी सांगितलं की गुढी जी आहे, विजयाची गुढी जी आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचं सरकार जे आहे ती उभारणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अरविंदसह प्रियंका गोरट पवार, ABP माझा, डोंबिवली. कारण आता आपण जाणार आहोत शिर्डीमध्ये, कारण शिर्डीमध्ये देखील